हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले साधने तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमार देव सर्व सुखा बापर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय तो नित्य ठाऊ मी वासुदेव नामे तो नित्य ठाऊ नामे नित्य फोडितो ताहो वासुदेव नामे सावळे रूप माझ्या मासी नित्यता सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो पावन सादरे दृष्टी पाहो पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहो पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहो पावन संतवृंदे सादरे दृष्टी पाहो रामकृष्ण वासुदेवा हरि राम कृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरि राम कृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरि राम कृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरि राम वासुदेवा
सर्व संगी सर्वदा वृत्ती राहो भाविक प्रेमळाच्या संगती चित्त लागो भाविक प्रेमळाचा संगती चित्त राहो भाविक प्रेमळाच्या संगती चित्त लागो भाविक प्रेमळाचा संगती चित्त राहो कृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरी राम कृष्ण वासुदेवा हे रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा अक्षयी भक्ती योग अद्वैतीची चला अक्षयी भक्ती योग स्वप्नी मानसाते नातळो प्रेत संग स्वप्नी हे मानसाते नातळ द्वेत संग अद्वयानंद वेदे आवडे अन्य भोग आत्मयानंद वेदे नावडे अन्य भोग क्रिया ससरियाचा बोध रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा हे रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा विश्वमाते निज रूप दाखविले महान विश्वमाते निजरूप दाखवी कथा श्रवण सत्कथा श्रवण करणे पियुष दाखवी सदे नाम मंत्र सर्वदा प्रेमदी रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम दे कौशला देवराना कौशला देवराना मने बारे घेई राम कृष्ण वासुदेवा हरे राम कृष्ण वासुदेवा राम कृष्ण वासुदेवा हरे राम कृष्ण वासुदेवा हे रामकृष्ण वासुदेवा हरे रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरे रामकृष्ण वासुदेवा हे दान पावले सद्गुरु शांती लिंगा हे दान पावले सद्गुरु शांत लिंगा हे दान पावले आत्मया पांडुरंगा हे दान पावले आत्मया पांडुरंगा हे दान पावले व्यापका अंतरंगा हे दान पावले व्यापका अंतरंगा हे दान पावले एका जनार्दनी दान पावले एका जनार्दनी दोष जाती भंगा राम कृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरे रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरे रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरे रामकृष्ण वासुदेवा दुबार कुमाई दुबार कुमाई पार कुमाये जय पार कुमाये पार कुमाये
फोडितो नित्य ठावो मी वासुदेव नामे फोडितो नित्य ठावो मी वासुदेव नामी फोडितो नित्य ठावो मी वासुदेव नामी फोडितो नित्य ठावो देखिले पाय आता मागतो दान द्यावो देखिले पाय आता मागतो दान द्यावो देखिले पाय आता मागतो दान द्यावो आता मागतो दान द्यावो सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो सावळे रूप माझ्या मानसी नित्य रावो सावळे रूप माझ्या मानसी नित्य रावो पावन संत वृंदे सादर दृष्टी पावो पावन संत वृंदे सादरे दृष्टी पावो रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा पावन संत वृंदे सादरे दृष्टी रापाहो पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहो रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण देवा मी वासुदेव नामे फोडितो नित्य ठावो मी वासुदेव नामे फोडितो नित्य ठावो हे मी वासुदेव नामे फोडितो नित्यता मी वासुदेव नामे फोडितो नित्यता देखिले पाय आता मागतो ध्यान द्यावो देखिले पाय आता मागतो दान द्यावो हे देखिले पाय आता मागतो दान द्या देखिले पाय आता मागतो दान द्या सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो सावळे रूप माझ्या मानसी नित्य सावळे रूप माझ्या मानसी नित्य पावन संत वृंदे सादरे दृष्टी पावो पावन संत वृंदे सादरे दृष्टी पावो रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण
हरे राम कृष्ण वासुदेवा हरे राम हरे राम हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण वासुदेवा हरे राम कृष्ण हरे राम राम हरे राम राम कृष्ण वासुदेवा हरे राम कृष्ण वासुदेवा वासुदेवा हरे राम कृष्ण वासुदेवा 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 हरे राम कृष्ण वासुदेवा 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 विठ्ठल 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 वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो, देखिले पाय आता मागतो दान द्यावो, सावळे रूप माझ्या मनाशी नित्य राहो, पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहो,
रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा सांडोनी सर्व चिंता संत पदी लक्ष लागो मुक्त मी सर्व संग सर्वदा वृत्ती जागो भाविक प्रेमळाच्या संगती चित्त लागो रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा अद्वैतची चालो अक्षयी भक्तियोग स्वप्नेही मानसाते नातळो द्वैत संग अद्वयानंद वेधे नावडे अन्य भोग अक्रियत्वची वावो सत्क्रिया रूपबोध पाहता विश्वमाते निज रूप दाखवी सत्कथा श्रवण करणे पियुष चाखवी रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम दे तोषला देवरा नाम निवारी घे हे दान पावले सद्गुरु शांतिलिंगा हे दान पावले व्यापक आत्मया पांडुरंगा हे दान पावले व्यापक अंतरंगा एका दनार्धनी दोष जाती भंगा रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथा आई माता देवीला आई माता देवीला आई माता देवीला नका पाहू गुण दोष 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 झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा बाहू गुना दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पाया मी वासुदेव नामे फुडितो नित्य टाहो देखिले पाय आता मागतो दान द्यावो सावळे रूप माझ्या मनाशी नित्य राहो पावन संत वृंदे सादरे दृष्टी पावो रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा सेवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज ज्यांच्या दरबारात ही सेवा चालू आहे त्यांच्या दरबारात त्यांच्या सेवेसाठी त्यांचाच अभंग आहे विठ्ठला भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आणि परिसरातील सर्व मंडळीच्या सहकार्यानं आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान असणारे हरिभक्तीपरायण गुरुजी बाबा यांच्या मार्गदर्शनानं जाफराबाद परिसर सगळा अनेक गावं आहेत सगळे गावं मिळून पैठण आळंदी आणि पंढरपूर आणि फिरती चतुर्थी हा उपक्रम चालू आहे त्यात बऱ्याच दिवसाची ही पैठणची सेवा आहे आणि गुरुजींचं प्रेम आहे तुमच्या परिसराचं प्रेम आहे
म्हणून माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा दिलेली आहे. आपण याच्या अगोदर भोपाळ्यावर चिंतन केले, आता आपले वासुदेवावर चिंतन चालू आहेत. त्यात बरेच वासुदेव झालेत, त्यापैकी हा एक वासुदेव आहे आणि हा नाथांचाच वासुदेव आहे. नाथ महाराजांच्या दरबारात शिवाय अरे आपण भाग्यवान आहेत की आपण नाथांच्या उत्सवाला आलो. कारण कालचा दिवस इतका महत्वाचा दिवस आहे. कालचा दिवस म्हणजे नाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवस कालचाच आहे. जनार्दन स्वामीचा समाधी सोहळा कालचाच आहे. जनार्दन स्वामी श्रेष्ठीलाच जन्मले आणि श्रेष्ठीलाच गेले. विठ्ठला जन्मदिवसही श्रेष्ठीच, शेवटही श्रेष्ठीत, दोन गोष्टी झाल्या. आणि जनार्दन स्वामीला दत्ताचं दर्शन झालं ते षष्टीच्याच दिवशी झालं. तीन गोष्टी झाल्या. आणि चौथी गोष्ट नाथ महाराजाला जनार्दन स्वामीची भेट झाली ती षष्टीच्या दिवशी झाली. आणि पाचवी गोष्ट नाथ महाराजाला जनार्दन स्वामीच्या कृपेनं दत्ताचं दर्शन झालं, षष्टीला झालं. आणि काय नाथांची श्रद्धा, ज्या षष्टीला आपले गुरुजी गेले त्या षष्टीला नाथ महाराजांनी जल समाधी घेतली. आपण जे जी मंडळी नाथांच्या सोहळ्याला आली, स्वामींच्या सोहळ्याला आली, हे देवाला प्राणापेक्षा बी आवडतात. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. विठ्ठला माझ्यासारख्या पामराकड गुरुजीनं तुम्ही सगळ्यांनी सेवा दिली. आता गुरुजी ते खरे गुरुजीच आहेत. काय ते खरे गुरुजीच आहेत. कारण साधकाचा अंधकार निवृत्त करणारे, सगळ्यांना डोळसपणा देणारे कोणी गुरुजी आहेत. म्हणून माझ्यासारख्या पामराला त्यांनी आज्ञा केली आणि त्यांची आज्ञा सेवके सांगितले करावे ते काम, या हेतून मी इथं उभा आहे. मी का विद्वान नाही, माझा का अभ्यास नाही, पण साधू संताची कृपा, कृपाया केली संत जनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. म्हणून नाथांचा वासुदेव आहे, नाथांचा दरबार आहे आणि नाथांची सप्तमीची सकाळची सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला साधू संतांनी हे रूपक केले. आंधळा पांगळा मुका बहिरा वासुदेव जोगी, हे का जगाला बोध व्हावा, जगाला ज्ञान व्हावं म्हणून रूपकानं ज्ञान सांगितलं. विठ्ठला बोध, जगाला ज्ञान व्हावं त्याच्याकरता हे रूपक केले. उग सोंग करण्याकरता, नाटक करण्याकरता, बनवा बनवी करण्याकरता हे रूपक नाहीत. भारूड याचा अर्थ जे ज्ञानावर आरूढ करत याचं नाव भारूड. विठ्ठला विठ्ठला इथं रूपक हे वासुदेवाचं. उपमे, उपमे काय, एक अद्वैत निष्ठा असणारा भक्त आहे. अद्वैत अखंड ऐक्यास पावलो आम्ही, या बोधाला प्राप्त झालेला ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त आहे. उपमा दिलेली आहे वासुदेवाची. हातात टाळ घेऊन, चिपुळ्या घेऊन भजन करणारा, मोरपिसाचा टोप घालणारा एक वासुदेव आहे, असं उपमा केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला आणि या रूपकातून नाथ महाराज देवाला प्रार्थना करतात. प्रार्थना कशाला म्हणतात? श्रेष्ठ मागणं याचं नाव प्रार्थना, श्रेष्ठाकडे मागणं याचं नाव प्रार्थना, श्रेष्ठासाठी मागणं याचं नाव प्रार्थना आणि श्रेष्ठानं मागणं याचं नाव प्रार्थना. इथं ज्या मागण्यात त्या श्रेष्ठ मागण्या आहेत. बरं, जे नाथ महाराज मागायले ते श्रेष्ठ आहेत. किती श्रेष्ठ आहेत? अरे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाय, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. ज्यांच्या घरी 36 वर्ष देवानं काम करावं,
किती वर्ष काम केलं? 12 वर्ष विठ्ठल नाम धारण करून केलं, 12 वर्ष केशव नाम घेतलं आणि 12 वर्ष श्रीखंड्या नाम घेतलं. 36 वर्ष देवानं ज्यांच्या घरी राबावं, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, दत्त चोपदारी करीत असे. विठ्ठला असा नाथ महाराजांचा दरबार, नाथ महाराजांचा मोठेपणा. महाराज भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. काय ताकद आहे? तुमचे नाम घेता हरे भवभय चिंता. ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भवभय चिंता. जनार्दनाची कृपा, दत्तात्रयाचा प्रसाद. कोणाची कृपा आहे? जनार्दन स्वामीची कृपा आहे आणि दत्तात्रयाचा त्यांना प्रसाद मिळाला आहे. विठ्ठला विठ्ठला असे नाथ महाराज, बोध संपन्न नाथ महाराज. आता जास्त सांगत नाही काय नाथांचा अधिकार होता. अरे बाकीच्या लोकांना नाही कळू द्या, पण सुरुवातीला त्यांच्या मुलाला कळाला नाही. नाथ महाराजांचे पंजोबा होते भानुदास महाराज. नाथ महाराज योगभ्रष्ट होते, कारण योगभ्रष्टाचा जन्म सुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो भिजायते. पवित्र आणि श्रीमंत कुळात योगभ्रष्टाचा नाथ महाराज श्रीमंत कुळात जन्मले होते आणि पवित्र पवित्र म्हणजे एका वारकऱ्याचं कुळ, भानुदासाचे कुळी. भानुदास महाराजांचे वडील होते भास्कर पंत. भास्कर पंताचे चिरंजीव भानुदास महाराज, भानुदासाचे चिरंजीव चक्रपाणी महाराज आणि चक्रपाणी महाराजांचे चिरंजीव सूर्यनारायण. आणि सूर्यनारायण आणि रुक्मिणी यांच्या पोटी जन्म झाला तो नाथ महाराजांचा झाला. विठ्ठला विठ्ठला. 3 वर्षात नाथ महाराज मूळ नक्षत्र, मुळावर आलेलं म्हणतो ना आपण पोरग, तसे मूळ नक्षत्रावर जन्मले होते. त्यांचा जन्म झाल्याबरोबर 3 वर्षांना त्यांचे आई वडील गेले. आजाजीनं सांभाळ केला. नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत झाला. नाथ महाराज दौलताबादला गेले, जनार्दन स्वामीची सेवा केली. तनु मनु जीवे जनार्दन स्वामी प्रसन्न झाले. देखोनी जनार्दन परम चिंतातूर, हा पूर्ण अवतार गुरु भक्त. कारण सेवा तशी होती, बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी हस्ते, अनन्य भक्ती ते अनुसरला. देखोनी जनार्दन परम चिंतातूर, हा पूर्ण अवतार गुरु भक्त. हा नव्हे मानवी विवेकाची मूर्ती, दया क्षमा शांती वशे अंगी. विठ्ठला मग जनार्दन स्वामीच्या कृपेनं नाथ महाराजाला दत्ताचं दर्शन झालं. सद्गुरु कृपे श्री दत्त ओळखिला, हृदय डोलाऱ्यावरी बैसवेला. अभेद पूर्ण चांदवा तेथे दिधला, श्रद्धा भक्तीने दत्त पूजेला. दत्त चरणी मज लागली शेगुडी. जिकडं पाहिल तिकडं त्यांना दत्ताचं दर्शन होऊ लागलं. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. विठ्ठला आणि दत्तात्रयांच्या जनार्दन स्वामीच्या सांगण्याहून कृपेनं नाथ महाराजांना कवित्व केलं, अभंग लिहिले, रामायण ग्रंथ लिहिला, एकादश स्कंदावर टीका केली, 8 छोटे छोटे 8 ग्रंथ केले. बरच वाङ्मय नाथानं केलं. बोध संपन्न नाथ महाराज. पण साधू सगळे जे जे भेटे भूत ते ते मानिजे. विठ्ठल विठ्ठल. मग नाथ महाराज कोणाच्या घरी जेवायचे, पण हरिपंडित जरा कर्मठ होते. ते म्हणले आपले बाबा परान्न सेवन करतात. काय सेवन करतात? परान्न, दुसऱ्याचं खातात. आणि संस्कृतातलं ब्रह्मज्ञान मराठीमध्ये कोणाला बी सांगतात. म्हणून हरिपंडिताला जरा वाईट वाटू लागलं. ते 16 ओळ जरा बरं वाटत त्यांना. मग हरिपंडिताचं नाथ महाराज ऐकणार म्हणून हरिपंडित इथून निघून गेले. ते काशीला गेले.
पण आईला मुलाचं प्रेम असतं. गिरिजा नाथ महाराजांना एक मुलगा आणि 2 मुली होत्या. मुलाचं नाव हरिपंडित आणि मुलीचं नाव, एकीचं नाव गोदावरी आणि एकीचं नाव गंगा. गोदावरी पैठण मध्ये दिली होती. विठ्ठला बोध संपन्न नाथ महाराज. पण पत्नीचं आग्रह मुलाला आणा ना. नाथ महाराज काशीला गेले. थोडक्यात सांगायलो मी, नाथ महाराज काशीला गेले. हरिपंडिताला विनंती केली, अरे तुझ्या आईचं प्रेम आहे, माझ्या करता नको येऊ पण आई करता येईल. म्हणले बाबा मी येईल पण माझ्या अटी आहेत 2. म्हणले काय अटी आहे? तुम्ही परान्न सेवन करायचं नाही, 1 अट. आणि दुसरी अट, संस्कृत मधलं हे ब्रह्मज्ञान सामान्य लोकांना सांगायचं नाही. नाथ महाराज म्हणले कबूल आहे, पण मला एक तुला सांगायचं की आपली परंपरा आहे, कीर्तन भजन प्रवचनाची परंपरा आहे, मग ही तू चालव. कशी चालवायची तू ह्या करणं चालव. म्हणलं काय हरकत नाही. परत पैठणला आले. नाथ महाराज प्रवचन करायचे तर सगळा दरबार भरलेला राहायचा. हरिपंडित प्रवचनाला बसले. मग घटन पटन मायान ब्रह्मन एक लोक उठून जाऊ लागले. लोकांना पटत का ते? रज्जू सर्प स्थाणू पुरुष खपुष्प शशशृंग वंध्यापुत्र. लोक म्हणले हे काय जंजीर आहेत, हे नको म्हणले बाबा म्हणले. मग लोक कमी झाले. कमी होता होता लोकच बंद झाले. काय झाले? प्रवचनाला लोकच नाही राहिले. मग हरिपंडित म्हणे माझ्या बाबाच्या प्रवचनाला हजारानं लोक आणि माझ्या प्रवचनाला कोणीच नाही. ते पुन्हा मोठेपणा दाखिला. माझं ज्ञान त्यांना पचत नसेल, त्यांचा अधिकार कमी असेल. कोणाचा? त्या लोकांचा. पण एक बाई प्रवचनाला यायची. तिनं संकल्प केलता नवरा असताना की मी 1000 ब्राह्मण जेव घाली. श्रीमंती होती पण योग असाला तिचा पती वारला आणि तिला गरिबी आली. पण तिच्या मनात तो संकल्प ध्यानात राहिला की आपण असा संकल्प केलेला आहे 1000 ब्राह्मण भोजन द्यायचं. पण आता भोजन द्यायचं पण पैसा नाही ना. एका सदग्रस्ताला चांगल्या माणसाला तिनं आपला संकल्प, मी असा संकल्प केलता पण आता माझी परिस्थिती नाही. तर त्या माणसानं सांगितलं बाई तू 1000 ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला ना, तू एकटा नाथ महाराजाला जेव घाल. 1000 ब्राह्मणाला जेव घातल्याचं पुण्य तुला लागल. ती म्हणली कस काय लागल? म्हणले नाथाचाच अभंग आहे. खेड्यातले 1000 ब्राह्मण जेव घातले आणि क्षेत्रातला 1 ब्राह्मण जेव घातला तर पुण्य तितकंच मिळतं. आणि क्षेत्रातले 1000 ब्राह्मण जेव घातले आणि 1 वेद पाठक जेव घातला तर पुण्य तितकंच लागतं. असे 1000 वेद पाठक जेव घातले आणि 1 पंडित जेव घातला तर पुण्य तितकंच लागतं. असे 1000 पंडित जेव घातले आणि 1 संन्यासी जेव घातला तर पुण्य तितकंच लागतं. असे 1000 संन्यासी जेव घातले आणि 1 परमहंस जेव घातला तर पुण्य तितकंच लागतं. आणि असे 1000 परमहंस जेव घातले आणि 1 ब्रह्मवेत्ता जेव घातलं तर ब्रह्मवेत्ता जर तृप्त केला तर हरिहराला तृप्त केल्याचं पुण्य लागत. म्हणजे भगवान विष्णूला, भगवान नारायणाला तृप्त केल्याचं, भगवान शिवाला तृप्त केल्याचं पुण्य लागत. इतकी ताकद ब्रह्मवेत्याची. पण नाथ महाराज म्हणतात असे 1000 ब्रह्मवेत्ते नाही, ऐसे ब्रह्मवेत्ते अपरंपार नयती नामधारका बरोबर. 1 नामधारक जेव घातला तर त्या सद्ग्रस्तांनी सांगितलं बाई नाथ महाराज ब्रह्मवेत्ते आहेत, क्षेत्रातले ब्राह्मण आहेत, पण नाथ महाराज आम्ही नामाचे धारक. विठ्ठला मग ती बाई नाथ महाराजाकडे आली. म्हणले महाराज माझ्याकडे जेवायला येतान का? नाथ महाराज येईल म्हणले. पण हरिपंडितानं सांगितलं कोणकडे चालले? म्हणले बाईला मी शब्द दिला, मी तुम्हाला काय आट घातली काशीमध्ये, मी येईल पण परान्न सेवन करायचं नाही. नाथ महाराज म्हणले तुला आट दिली, तुला मी वचन दिलं खरंय, त्या बाईला बी शब्द दिला ना. मग हरिपंडित म्हणला मी करतो बरोबर. हरिपंडित बरोबर आले. त्या बाईकून कोरडा शिदा घेतला. हरिपंडितानं स्वयंपाक केला. आता त्या बाईनं पदार्थ करून ठुलते. पण हरिपंडित म्हणले तुझं अन्न खाऊ पण तुझ्या हातचं नाही.
नाथ महाराज जेवायला लागले, काहीतरी आणायला हरिपंडित आत गेले. त्या बाईनं डोळे भरून आणले, महाराज मी एवढे पदार्थ केले, एक लाडू माझ्या हातचा खाना. नाथ महाराज म्हणले ठुई, काय म्हणले तिला. मग लाडू तिनं ठुन आणि हरिपंडित आतून येणं. हरिपंडित म्हणले लाडू तर मी केला नाही, मी वाळला नाही. बाबा लाडू कोणी वाळला. म्हणले बाईने टेकला. म्हणले मग तुम्ही कस काय खाले. म्हणले माझा नेम आहे, ताटात काही उरू द्यायचं नाही. माझा नेम काय, ताटात काही उरू द्यायचं नाही. खा म्हणले. राग आला हरिपंडिता. खाल्ला नाथ महाराजांना. बाई पात्र उचलवली. नाथ महाराज म्हणजे नाही, स्वयंपाक कोणी केला, हरिपंडिताने. वाळड कोणी, हरिपंडिताने. आता पात्र त्यांनीच उचलायचं. कोणी, नाथ महाराज बाजूला झाले. हरिपंडितानं पात्र उचललं, बाहेर टाकलं. आत आले की पुन्हा पात्र तयार. आता काही काही माणसाला 2 पत्रवाळ्या, मला माझा स्वभाव आहे, मी एका पत्रवाळीवर कधी जेवत नाही. मला किती पत्रवाळ्या लागते, 2 पत्रवाळ्या. तुम्ही आता पाहिलं का नाही, 2 पत्रवाळ्या. ते फरशी असो, नाही तर भूमी असो, नाही तर खड्याची जागा असो, पण पत्रवाळी किती घेतो मी, 2 पत्रवाळी. तर हरिपंडिताला 2 पात्र घेतले असते, 1000 पात्र उचलले हरिपंडिता. आणि ज्या टायमाला 1000 पात्र उचलले, त्या टायमाला हरिपंडिताच्या डोळ्यातून पाणी. बाबा मी तुम्हाला सामान्य समजलं, चूक झाली, मी अशी चूक करणार नाही. मग हरिपंडित नाथ महाराजाचे अनुग्रही शिष्य बनले. आणि नाथ महाराजांचा समाधी सोहळा झाल्यानंतर नाथांच्या पादुका डोक्यावर घेऊन पहिली वारी हरिपंडितानं केली. विठ्ठला 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 विठ्ठला. असा मोठा नाथांचा अधिकार. पण आपल्या करता त्यांनी वासुदेवाचे रूप, जास्त रूपक नाथांनीच केले. कोणी केले, सगळ्या संतांचे रूपक आहेत, पण नाथ महाराजांचे जास्त रूपक आहेत. नाथ महाराजांना रूपक केलं आणि रूपकानं देवाला प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात, अभंगाच्या मी वासुदेव नामे थोडी तो नित्यता हो. वासुदेव नामे थोडी तो नित्यता हो. मी वासुदेव नामे थोडी तो नित्यता हो. वासुदेव नामे थोडी तो नित्यता हो. देखील बाय आता तो दान द्यावो. देखील बाय आता मागतो दान द्यावो. देखिले पाय आता मागतो दान द्यावो. देखिले पाय आता मागतो दान द्यावो. सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो. 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 हे पावन संत गुरुदे सादरे दृष्टी पाहो. पावने संत मुने सादर दृष्टी पाहो. वृंदे
वासुदेवा हरे राम कृष्ण वासुदेवा मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाओ. देवा मी तुझ्या नावाचा सारखा टाव फोडतो. मी वासुदेव आहे आणि तुझ्या नावाचा सारखा टाव फोडतो. मी वासुदेव. हे सगळे संतांचे अभंग आहेत ना, हे परार्थी आहेत. त्यांना काही मागायची गरज नव्हती. काही अभंग स्वार्थी आहेत. देवा करता आवडे हे रूप गोजिरे सगुण, हे स्वार्थी अभंग आहेत. पण काही काही अभंग परार्थी अभंग आहेत. कारण त्यांनी देवाला पाहिलं नव्हतं का, देवाला पाहत नव्हते का देवा, पण आपल्या करता मागणं मागतात. देवा मी वासुदेव नामे, मी वासुदेव आहे, मी साधा आहे, भोळा आहे आणि तुझ्या नामाचा टाहो फोडतो. आणि त्या नामाचा परिणाम मी सतत नामस्मरण करतो. आणि ते स्वतः नामस्मरण करतात आणि जगाला बोध करतात. तुम्ही देखील टाहो फोडा. रामकृष्ण टाहो नित्य फोड. सोडी रे भाव टाकी रे सत्य सोडी रे भाव टाके रे सत्य सोडी रे भाव टाके रे सत्य भाव टाके रे सत्य टाहो नित्य फोडी. रामकृष्ण टाहो नित्य फोडी रामकृष्ण टाहो नित्य फोडी. अरे मी आधी सोयीचं ध्यानात आणलं मग वर फाटव. उलट कुठं आठवत नाही सहसा, पण मी मुद्दाम तसं करतो. कोण करतो? वजन पडाय करता. विठाला लोकांना वाटतं बॉच्या उलट पाठ आहे, माझ्या उलट सोयीच पाठ नाही तर उलट कशाच. न सोडी रे भाव. अरे देवाविषयी भाव सोडायचा नाही. आम्हा विष्णुदासा एकविध भाव न सोडी रे भाव. टाकी रे संदेह, संशय टाकून द्या आणि रामकृष्ण टाहो नित्य पुढे. सतत भगवंताचं नाम चिंतन करा. काही करू नका तुम्ही. अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने. काही करायची गरज नाही. अरे तुम्हाला कर्म करायची गरज नाही, योग करायची, ज्ञानाचीही गरज नाही. कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग, असं नाथ महाराज म्हणतात. तुम्ही आमचं ऐकू नका, नाथाचं ऐका. योग याग व्रत नेम धर्म दान न लगे साधन जपता हरी. पण तुम्ही भगवंताचं नाम कधी मधी नाही. रामकृष्ण टाहो नित्य फोडी. विठ्ठला मग तुम्ही कीर्तन जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर मग घरी म्हणता का? किती प्युअर पाप असन दे. कीर्तनात माणसं भजन करीत नाही तर घरी करते का? बरं पण पैठण मध्ये आल्यावर ह्या फाडात तोंड घालतील, त्या फाडात तोंड घालतील. कुठंच कीर्तन ऐकायचे नाही. हुंगी श्रोते. कोणते श्रोते? सतत नाम चिंतन केलं पाहिजे. महाराज म्हणतात मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाव. पहा नाथांचं प्रमाण आणि आपण हरिपाठातलं जे घेतलं ते ज्ञानोबरायचं प्रमाण. दोघांचं काय आलं? एक आलं. काय आलं? कारण नामस्मरण नेभलटवाणी करायचं नाही. कीर्तनातला पखवाज कसा कडक, कीर्तनातले टाळ खोडो खोडा का खोळो खोळा घोळ घोळा वाजती टाळ. कीर्तनातल्या चाली आमचे गुरुजी रखमाजी महाराज नवले सांगत असते. तुम्हाला चहा कडक प्या वाटतो का पोचट? कडक भगुण्याला तोंडला वाटतं कशाला? मग त्याचं कीर्तनातल्या टाळ्या, कीर्तनातले टाळ, कीर्तनातला पखवाद, कीर्तनातल्या चाली कशा लागत आहे? कडक. विठ्ठल तुम्ही सांगा कीर्तनात टाळी वाजवा म्हणण्याचा टाइम पडायला पाहिजे का तुम्हाला? बरं तुम्ही सांगा जेवायला बसलं कधी हात बांधून बसता का तुम्ही?
मग कीर्तनात विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 अरे जसं ते जेवण आहे तसं हे देखील जेवण आहे. ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती. हे ब्रह्मरस आहे. हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावे येथील. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस. आवडीनं नामचिंतन करा. सद्गदित होऊन करा. प्रेमानं करा. वाचेशी सद्गद जपे आधी. आधी भजन करा. नामचिंतन करा. महाराज म्हणतात मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाऊ. वासुदेवाच्या भगवंताच्या नामाचा मी सारखा टाव फोडतो. आणि देवा त्या नामाची ताकद तुमचे पाय मला दिसले. आजी संसार सफल झाला गे माय. देखिले पाय पाहिला पाहिला नंदाचा नंद. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मी देवाचे पाय पाहिले म्हणजे देवाला पाहिलं म्हणजे अपरोक्षत्वानं जाणलं. देवाला कसं जाणलं? अपरोक्षत्वानं आत्मत्वानं जाणलं. दिला अभ्यंतरी संग आत्मत्वानं संग झाला. कसा संग झाला? आत्मत्वानं संग. बाह्य संग तर झालाच. साठविला राहे हृदये संपुष्टी. आणि बाहेर धाकुटी मूर्ती म्हणजे दोन्ही संघ. आंतरसंग आणि बाह्य संघ. विठ्ठला विठ्ठला. विठाला 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 विठाला. मग देवा तुमचे पाय देवाचे पाय म्हणजे देवाचं स्वरूप. देवाचे आपण नेहमी म्हणतो का नाही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. मग त्याचे पाय का तोडून आणाव का? त्याचे पाय लागू द्या म्हणजे ते स्वरूपानं आपल्या घरी आले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे का नाही? तुम्ही आम्हाला म्हणले तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या म्हणजे आम्हाला या म्हणले का नुसते पायाचे या म्हणले? आम्हाला या म्हणले. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. तसं देवाचे पाय म्हणजे देवाचं स्वरूप. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिले. देखिले तुमचे चरण निवांत राहिले. म्हणजे देवा तुमचे पाय आम्ही पाहिले. देखिले पाय आता मागतो दान द्यावो. देवा तुम्ही करतुम अकर्तुम अन्यथा करतुम तुमची शक्ती आहे. तुम्ही गुणानं श्रेष्ठ आहेत. रूपानं श्रेष्ठ आहेत. सामर्थ्यानं श्रेष्ठ आहेत. आम्ही तुमचं सगळं पाहिलेलं आहे. आम्ही लोकांना कंबर बांधून सांगतो विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान सुरदाता. आता आम्ही तुम्हाला काय मागतो? दान माग. देखिले पाय आता मागतो दान द्याव. काय दान द्या? साकडे न पडे तुझं जेणे. तुला साकडं पडन असं मागणार नाही. तुझे भक्तिवीन माय बापा. हे माय बापा आम्ही तुला संसारातलं काही मागणार नाही. आम्ही मागू तुलाच मागू. माग नेते तुझं मागो. जीव भाव तुझं सांगो. लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. आम्ही दुसऱ्याला मागणार नाही आणि तुम्हाला काही मागणार नाही. कोणी मागाव कोणाला मागाव काय मागाव कळालं पाहिजे का नाही? अरे ज्यांनी सेवा केली त्यांनी मागाव. बरं आपण जे मागायला होते त्याच्याकडे असाव. तुम्ही जे देवी एका देवीचं वाहन होतं गध. ती गधार बाटली होती आणि देव बाप्पा तिच्या नादीला आली. देवी प्रसन्न झाली. ती म्हणली काय देव बाप्पा काय पाहिजे? ते म्हणले मला एखादं घोडं दे. ती देवी म्हणली तुम्हाला कळाव जर तुम्हाला घोडं देता आलं तर तुम्ही गधार कशाला फिरले असते? एक माणूस हनुमंताकडे गेला आणि म्हणला आपल्याला आपलं काम करा. हनुमंतराव म्हणले काय काम करायचो? ते म्हणलं आपली सोयरी जमून द्या. ते म्हणले रताळ्या जर तोही सोयरी करता आली तर मी गावाच्या बाहेर कसा राहतो? कोणाला काय मागाव कळालं पाहिजे का नाही? मग कोणी मागाव? ज्यांनी सेवा केली त्यांनी मागाव. कोणाला मागाव? आपण जे मागायलो त्याच्याकडे असलं पाहिजे. आपण जे मागायलो त्यांच्याकडे असलं पाहिजे. तसं इथं महाराज म्हणतात देखिले पाय आता मागतो दान द्यावं. काय दान पाहिजे? देवा हे ते तुमचं सावळ रूप आहे. कसं रूप आहे देवाचं? सावळा गे चिमणा माझा रूप सावळे
सकुमार रूप सावळे सकुमार हे रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार आणि कुंडले मकराकार कानी कुंडले मकराकार सकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार देवाचं रूप सावळे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे सावळे रूपडे चोरटे चित्ता हे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे बरेच प्रमाणे सावळे परब्रह्म आवडिया जेवा बाप रखमा देवरू सावळी प्रतिमा मग देवा हे तुमचं सावळ रूप सावळे रूप माझ्या मनाशी नित्य राहो माझ्या मनात हे तुमचं सावळ रूप राहो सावळे रूप माझ्या मनाशी नित्य राहो आणि आणखी देवा काय मागायचं आता जास्त विस्तार करायचा नाही अभंग मोठा आहे थोडं थोडं चरणावर चिंतन करायचं सावळं रूप माझ्या मनात राहावं आणि दुसरं देवा मी माझ्या डोळ्यानं जगाला पावन करणारे पतिताला पावन करणारे असे संत मी सादरे दृष्टी पाहू सादर म्हणजे श्रद्धापूर्वक प्रेमपूर्वक श्रद्धायुक्त अंतकरणानं त्यांच्याकडे पाहू ज्या साधूवर आपली श्रद्धा नाही माणसानं त्या साधूकडे जाऊ नये तुमची श्रद्धा नसली तर तुम्ही त्यांच्या ऐकायचे नाही पण त्याचे गुणदोष पाहिल्याशिवाय आणि तुम्ही संतांचे गुणदोष पाहिले की तुमचं पुण्य खलास होणार आणि तुमचं पाप वाढणार विठ्ठला म्हणून तुकोबरा म्हणले श्रद्धाहीन माणसाने संत संगती करू नये संत संगती न करावा वास एखादा गुणदोष येईल अंगा आणि जर संताचा गुणदोष संताचे गुणदोष आणि ताया मना केली या उगाना सुकृताचा विठ्ठला देवा तुला एक मागणं आहे आमचं आता सावळ रूप आमच्या मानशी राहो आणि हे संत आहेत पवित्र जगात पवित्र संत इतकं कोण नाही किती पवित्र आहेत अरे आपल्यासारखे पापी तीर्थात स्नान करतात आणि आपल्या स्नानानं आपल्या स्पर्शानं तीर्थाला अपवित्रपणा येतो आणि त्या तीर्थालाही पवित्र करणारे संत आहेत तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वैश्य वैष्णव तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ भावया निर्मळ आपणाशी अरे हे तीर्थ आहेत पण संत तीर्थाचे राजे जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रसिद्धी तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने विठ्ठला तीर्थाचेही तीर्थ संत आहेत म्हणून महाराज म्हणतात संता इतकं पवित्र जगात कोणी पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी कोण संत लक्षणाचे संत काय लक्षण ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव आणि असे जे लक्षणाचे संत आहेत पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहू
म्हणजे श्रद्धायुक्त दृष्टीनं मी त्यांना सारखं पाहत राहू. बावळट लोकांना, बावळट लोक डोळ्यानं पण दिसू नये, ते नर नयनी पाहू नये. नयनी पाहून येते नर नयनी पाहून ये. डोळ्यानं पण पाह, मग डोळ्यानं कोण पाहावे? पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहू. संतावर इतकं प्रेम पाहिजे, घाली संता शासने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. विठ्ठला असं संतावर प्रेम असलं पाहिजे. आत्मज्ञाने चोखडी संत जे का माझी रुपडी, तेथे दृष्टी पडो आवडी, कामिनी जैसी. एवढी श्रद्धा, एवढं प्रेम असलं पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, आवडीनं केलं पाहिजे. काय काय माणसं फोन करते, महाराज तारीख द्या, आपण म्हणू रिकाम नाही, ते म्हणते जाऊ द्या, त्याचा बाप दुसरा. प्रेम आहे का ते? श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे. काय काय लोक म्हणते महाराज आम्ही डबल महाराज येऊ द्याला नाही. प्रेम आहे काय यायचे? विठ्ठला पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहू. रामकृष्ण वासुदेवा देवा, मी सतत रामकृष्ण वासुदेवा, हरी रामकृष्ण वासुदेवा असा तुझ्या नामाचा जप करतो. तुझे पाय मी पाहिले देवा, मग आता मला दान द्या. देवा हे मागितलं, आणखी काही माझं मागणे. काय मागणे? अभंगाच्या पुढच्या चरणात. सांडोनी सर्व चिंता संत पदी लक्ष लागो. 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 भाविक प्रेमात सर्वता वृत्ती जागो. मुक्त मी सर्व संगी सर्वता वृत्ती जागो. मुक्त मी सर्व संगी सर्वदा वृत्ती राहो. मुक्त मी सर्व संगी सर्वदा वृत्ती राहो. भाविक प्रेमाच्या संगती चित्त लागो. भाविक प्रेमाच्या संगती चित्त लागो. रामकृष्ण वासुदेवा, हरी रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, हरी रामकृष्ण वासुदेवा. भाविक प्रेमाच्या संगती चित्त लागो. भाविक प्रेमाच्या संगती चित्त लागो. रामकृष्ण वासुदेवा, हरे रामकृष्ण वासुदेवा. रामकृष्ण वासुदेवा, हरे रामकृष्ण वासुदेवा, वासुदेवा. देवा आम्ही भ्रांत जीवेत, आम्हाला रात्रंदिवस संसाराची चिंता आहे. आम्ही कशाची चिंता करतो? संसाराची. का मुक्त होण्याची? का देव भेटण्याची? आपल्याला चिंता नाही का देव प्राप्तीची? नाही, मग कशाची आहे? संसाराची. काही काहीला खाची चिंता, नित्य उठून या खाव याची चिंता. विठ्ठला पोराचं लग्न होत नाही चिंताचे, स्वतःचं लग्न होत नाही चिंताचे, लग्न झालं तर पोरग होत नाही चिंताचे, पोरग झालं तर शिकत नाही चिंताचे, शिकलं तर नोकरी लागत नाही चिंताचे. उभा वाळवतो. तुम्ही चिंता केल्यावर तुमच्या मनासारखा संसार होईल का? होणारच नाही. किती चिंता करा, ज्याचा त्याचा संसार ज्याच्या त्याच्या प्रारब्धानच होणार. एक माणूस माझ्याकडे आला,
म्हणलं महाराज लय पोराला शिकवलं, उन्हातानाचा पळालो, 4 पोर आहेत पण एक बी ऐके ना. म्हणलं तू हे नाही तर ते ऐकते कसे? कोण हाटलाय ठरीत का? हं? आपले पोर आपले आहेत का? सांग ना. नाही तो हे नाहीत का पोर? अरे आपण भ्रमानं आपले म्हणतो. जर आपले माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे. आपण मायेनं भ्रमिष्ट झालो. जर आपले पोरं असते तर त्याने आपलं ऐकलं असतं की नसतं? मग तुम्ही कशाला नादी लागता द्यायच्या? तिकडे दिंडीत या ना, तिकडं तोंड खोपशिता, इथून फोन करता हरभर काढ का नाही? अरे तुला खायची व्यवस्था आहे, राहायची व्यवस्था आहे. खरे का नाही भाऊराव महाराज? काय खरे? आणि सांगा कोण म्हणतं माझा मुलगा? सांगा ना मुलगा तुमचा. अरे इंद्रिय तुमचे नाही तर पोरं तुमचे आहेत काय? पाय डोळे म्हणता माझे. मी माझ्या पदरचं बोलणार नाही. हे व्यवहार आहे. पोरं माझे, बायको माझे. आणि जर तुमचे असते तर तुमच्या कामा आले असते. एकलेच यावे एकलेच जावे. चोखोबराय म्हणतात. अरे हा मृत्यूलोक आहे, एकट्यालाच यावं लागतं, एकट्यालाच जावं लागतं. देह हा सुखात जन्मला, देह पोशिला सुखाचा. काय भरवसा याचा आहे? काय भाषा आहे चोखोबरायची? जन्मला देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा वे. एकलेच यावे एकलेच जावे. आणि हे नुसतं लोकाला सांगू नका, हेच अनुभवावे आपणची. याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. लोक ऐकते ना ऐकते, आपलं आपण आपोली आपण करा सोडव. पोरं आपले नाही पण आपण चिंता पाहतो. बायको ऐकत नाही. अरे तू ही नाहीच ना ती, काऊन रडतो? समजा विठ्ठल आपल्या बायकोनं, म्हणजे तुला म्हणत नाही आपल्या दोघाचं घे, आपल्या बायकोनं आपलं ऐकलं नाही तर बेस्ट चातुर्मासाला राहायचं ना. ती जर म्हणले काऊन गेले तर म्हणा तू ऐकत नाही म्हणून चाललो. खोट आहे का? काय कोणी व तू माझं ऐकत नाही, तू तुपलं तुपल्या आकारानं, मपलं मपल्या आकारानं, काय घेणं त्याच्यावर? बरं सांग, 100 वर्षापूर्वी तू या संघ होती का ती? का संघ आलेली बाबा इथं? नसलेलं भांडणाचं मूळ. तुला म्हणायलो म्हणजे आपण सगळे त्याच्यात आहेत. म्हणजे भाऊराव महाराज बी आहेत, ज्ञाना महाराज बी, अंबादास महाराज बी, मी बी, सगळीच आपण त्याच्यात आहेत. आपण का संन्याशी थोडीच इथं होय? आपण बायकावालेच आहेत का नाही? मग आपल्या बायका आपलं ऐकत नाहीत ना. मग चला ना पंढरपूरला, चला. छत्रात राहतो का आपण? त्याची चिंता करतो. तिला साखर, तिला साडी घ्यायला लागल, तिला खायला लागल. अरे आपण कोण खाऊ घालणार आहेत? पोषितो जगाशी आणि उगा तुम्ही चिंता वाहता. बरं तुमच्या चिंता वाहिल्याने होतं काही? मग आपली चिंता वाहणं शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे? कोणाचा मोह? ढलट. तुम्ही सांगा, तो रडायचा टाइम जो येतो का ह्या नालायकपणामुळेच येतो. आपल्या जर आधी ध्यानात आलं असतं पोरं आपले ऐकत नाहीत, तुम्ही सावध राहायचं ना. पण तुम्हाला वाटतं लोकांचे पोरं गदळीत, महिला चांगले आहेत. जेव्हा तुमचे बुका लावते मग कळत तुम्हाला कसं काय. मग ते पोरं आपले नाहीत, बायको आपली नाही, इवाई आपला नाही, जावाई आपला नाही. मग हे आपले नाही तर पुढारी आपला आहे का? मग यांचा नाद सोडून द्या, त्यांच्यात राहा. जेवी जळात पद्मपत. पण हे आपले आपुले कोणीच नवती.
निश्चय चित्ती दृढ झाला. आणि हा निश्चय संत संगतीत होत असतो, पुढाऱ्याच्या वया जावायच्या संगतीत नाही. बैसता संताचे, अरे देव माझा आणि मी देवाचा. म्हणून देवा आमची प्रार्थना आहे, आम्ही संसाराची चिंता वाहतो आणि साधू संत म्हणतात घालो निया भार राहिलो निश्चिंती. आम्ही निश्चिंत आहे. का निश्चिंत आहे? तो का म्हणे घालू देवावरी भार, वाहवा तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहवा हा संसार देवा पायी. अरे हे संसारूपी गाडग फिरवलं आणि देवाच्या पायावरच फोडलं आणि मी ब्रह्म आहे अशी बोंब मारली. फिरविला घट फोडीला चरणी, पुढं देवाच्या पायाजवळ फोडला आणि मी वासुदेव तत्वता अशी मी महावाक्य दोन्ही बोंब झाली. विठ्ठला सांडोनी सर्व चिंता संत पदी लक्ष लागू. संताकडे माझं लक्ष राहिलं पाहिजे, कारण आपलं कल्याणाचे सांगणारे संत नाही. नाही, जे जे कल्याणाचं सांगतात ते संत असतात. बुवाबाजी करणारे, मनोरंजन करणारे, नाटकं करणारे हे संत नसतात. मग अशा संताकडं आपलं चित्त लागलं पाहिजे. ह्या संसाराची चिंता सोडी पाहिजे. सांडोनी सर्व चिंता संत पदी लक्ष लागू. आणि आपल्या मनाची वृत्ती मी सर्वदा मुक्त आहे, मी या उपाधीहून वेगळा आहे, घर माझं नाही, जमीन माझी नाही. मग माझी नाही मग वाटून टाकता का? तसं बी करायचं. हे जी भाषा आहे ही परमार्थिक क्षेत्रातली भाषा आहे. ही परमार्थिक सत्ता आहे आणि व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता, साधक बाधक व्यवहार हा समान सत्तेत होत असतो. कसा होतो? पडद्यावर अग्नी लागला, रामायणाचा पिक्चर होता, पडद्यावर काय दिसला? लंका जळाली का नाही? पडद्यावरली लंका जळाली का नाही? मग लंका जळाली, पडदा कस काय राहिला? ते म्हणतो सांगा ना मग कसा राहिला ते. अरे अग्नी हा प्रातिभाषिक होता, लंका प्रातिभाषिक होती, म्हणून प्रातिभाषिक अग्नीनं प्रातिभाषिक लंका जळाली. पण पडदा हा व्यावहारिक होता, म्हणून व्यावहारिक पडदा जळाला नाही. विठ्ठला जमीन जमीन घ्या, नोकरी करा, व्यापार करा, व्यवहार करा, नीतीनं करा, अनितीनं करू नका. युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्य ते सार तरावया. पण हे नाथ महाराज सांगतात, मग त्यांनी अरे एकाण्याकरता रात्र घातली आणि पहाट पहाट हिशोब लागला, टाळी वाजली. जनार्दन स्वामी आनंद झाला, त्याला टाळी जमलं बुवा म्हणले. आता काय झालं? जमलं बुवा. टाळी वाजल्यावर जनार्दन स्वामी म्हणले एका का आनंद झाला तुला? कशामुळे टाळी वाजली? रात गेली म्हणजे एका आणाचा हिशोबच लागणार, जाऊ द्याचा असताना एक आणा द्यायनी. पण नाही, व्यवहार म्हणजे व्यवहार. अरे कोणाचे चारणे राहिले तर द्या, आणि तुमचे चारणे त्याच्याकडे राहिले तर मागा. त्यांनी नाही देऊ द्या पण मागा. विठ्ठला माझा 1 रुपया एसटी वाल्याकडे राहिला. कोणाकडे? मी गडबडीत मागितला. आमचा मित्र मला जाऊ द्या ना, म्हणलं तू हाती मग मला. आपण धन कमीलं, अन्नदान करा, सत्कार्यात खर्च करा. एखादं मंदिर चाललं, आपल्याजवळ पैसा आहे, सहकार्य करा. तो काय म्हणे ते खर्चा, पण कुठं बी खर्चू नका. विठ्ठला मग संतपदी लक्ष लागू. मुक्त मी सर्व संगी, मी मुक्त आहे, मी याच्याहून वेगळा आहे. घर माझं नाही, हा देश माझा नाही, हे गाव माझं नाही, हा देह माझा नाही. देश वेश नोये माझा, सहज फिरत करू सत्ता कोणावरी. पाय डोळे म्हणता माझे, कैसा परदेशी नाही कोणी. विठ्ठला सर्वदा अशी वृत्ती राहिली पाहिजे. देवा
आमची भ्रांत जीवाची अशी मुक्त मी सर्व संगी सर्वदा वृत्ती लागो. आणि देवा जे भाळे भोळे वारकरी आहेत भाविक प्रेमळाच्या संगती, मला अति शहाण्या लोकांची संगती नको वाटते देवा. साधे भोळे असू दे पण वारकरी आहेत, वैष्णव आहेत, भाविक प्रेमळाच्या. अरे लय पैशावाला आहे, लय श्रीमंत आहे, अतिशान आहे, खाचा का आपल्याला? भाळा भोळा आहे, गरीब आहे, पण वारकरी आहे, त्याची संगती करा, आपलं कल्याण होईल. भाविक प्रेमळाच्या संगती चित्त लागो. या मूर्खाच्या संगतीत आपण गेलं नाही पाहिजे. असे प्रेमळ लोक आहेत, प्रेमानं भजन करणारे आहेत, भाळे भोळे भक्त गाता ती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. आणि अशा भाळ्या भोळ्या वारकऱ्याची वैष्णवाच्या संगतीत चित्त लागो. विठ्ठला 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 विठ्ठला. देवा माझी एक प्रार्थना आहे. आम्ही अद्वैत स्थितीला आत्मस्थितीला प्राप्त झालेलो आहेत, पण अशी आत्मस्थिती प्राप्त झाल्यावरही आमची तुम्हाला प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? अद्वैताची चालो अक्षयी भक्ती योग, 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 अद्वैताची चालो अक्षय भक्ती योग, अद्वैताची चालो भक्ती योग, अद्वैताची चालो अक्षयी भक्ती योग, अद्वैताची चालो अक्षयी भक्ती योग. हे स्वप्नी ही मानसाचे नातळो दैत संग, स्वप्नी ही मानसाचे नातळो दैत संग, स्वप्नी मानसाचे नातळ द्वैत संग, दुःखही मानस नातळ द्वैत संग. हे अद्वयानंद येते ना बडो अन्य भोग, अद्वयानंद येते ना बडो अन्य भोग, आनंद वेदना वडो अन्य भोग, आनंद वेदना वडो अन्य भोग. हे अक्रियत्वची वाहो सक्रिया रूप बोध, अक्रियत्वची वाहो सक्रिया रूप बोध, रामकृष्ण वासुदेवा, हरी रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, हरी रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, हरी रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, हरे रामकृष्ण वासुदेवा. अद्वैतची चालू. देवा मी ज्या स्वरूप महाराज ही अद्वैत स्थिती याच देहात प्राप्त. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी 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 वाजवा. पावोन मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धप जाना पुच्छ बिना दोप. नरदे मिळून जर ब्रह्मज्ञान झालं नाही, महाराज म्हणतात उपजोनी करंटा रामकृष्ण पैठा कैसे होय, रामकृष्ण पैठा कैसनी होय, रामकृष्ण पैठा कैसनी होय, रामकृष्ण पैठा कैसनी होय. उपजोनी करंटाने अद्वैत वादा, रामकृष्ण बैठा कैसे
नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैशेने होय. तो करंट्या कपाळाचा आहे. नरदे मिळून जर अद्वैत स्थिती प्राप्त केली नाही, म्हणून साधू संत नेहमी म्हणतात, म्हणोनी संगटा की शेवी अद्वैत भाव. अशा स्वरूपाला प्राप्त व्हावा. अद्वैत म्हणजे काय? आता द्वैत राहिलं नाही. आता लोक मी भक्त देव म्हणजे आता ते राहिलं नाही. मग मी वासुदेव आहे आणि समस्त श्री वासुदेव आहे असा अद्वैत भाव. एक अद्वितीय ब्रह्म पाही आणि का दुसरे काय, एकमेवा द्वितीय ब्रह्म अशी अद्वैत स्थिती प्राप्त. स्वगत सजाती विजयापितीय भेदरहित. एक परमात्मा आहे, हे नाना जगत नाही, अशा बोधाला प्राप्त झाले. पण अशा बोधाला प्राप्त झाल्यावरही देवा आमची प्रार्थना आहे, अशा बोधाला प्राप्त झाल्यावरही आमचं कीर्तन, आमचं भजन, आमचं हरिपाठ, आमचा काकडा, आमची वारी, आमची देवपूजा ही सारखी चालू राहिली पाहिजे. कधी मी ब्रह्म आहे, जग ब्रह्म आहे असा बोध झाल्यावरही करू हे निर्मळ हरी कथा. हरी कथा 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 येणे बोधे आम्ही आसो सर्व काळ. तेरे बोध आम्ही आसो सर्व काळ. येणे बोधे आम्ही आसो सर्व काळ. तेरे बोध आम्ही आसो सर्व काळ. करू हे निर्मळ हरी कथा. करू हे निर्मळ हरी कथा. आम्ही भूमीवारी एक पै दैवाचे. आम्ही भूमीवरी एक पै पैवाचे. हरी कथा हे निर्मळ हरी कथा. भूमीवारी एक पै दैवाचे. आम्ही भूमीवरी तुम्ही दिंडीत आले की नाही? दिंडीत आले, भजन करीत आले, आवाज राहिले नाही. विठ्ठल विठ्ठल. नाही तरी कमाल आहे तुमची. दिंडीमध्ये पायी प्रवास करून पुन्हा नुसतं पायी तसं नाही ना, भजन करीत गात जागा गात जागा. विठ्ठल अरे मी ब्रह्म आहे, सर्व ब्रह्म आहे अशा बोधानंतर येणे बोध हे आम्ही असो सर. आणि या बोधा राहून काय करू? गप बसू, घरातच कवड लावून बसू, एकादशी दिवशी कांदे खाऊ? नाही नाही, करू हे निर्मळ. अरे काय काय ब्रह्मज्ञानी एकादशीलाच कांदे खाते. मी म्हणलो कस काय हो, तुम्ही तर ब्रह्मज्ञानी. ते म्हणले कांदा मुळा भाजी अवघी सर्व खलविदम. भगरीत ब्रह्म आहे, मग कांदा कस काय चालत नाही? हे मूर्ख आहे. कसे ते प्युअर मूर्ख. कळत का त्यांना काय? हे कोरडं ब्रह्मज्ञानी, काही लाज नाही त्याच्यात. नाश केला शब्द ज्ञानी, ते खरं ब्रह्मज्ञान नाही. खरं ब्रह्मज्ञान कोणतं? इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्प. अरे तुला तंबाखू सुटना, पाठ सांगतानाच कृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना. नको करू बिडीची वासना, त्याने कर्करोग होतो. पाठ सांगणं सुरू आणि तंबाखू खाणं सुरू, आणि म्हणतो की मी ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे. विठ्ठल विठ्ठल.
जगब्रह्म आहे आणि मग याहीवरी पार्था माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुट ते माझे भक्त आहेत ते माझे गडी आहेत माझे गडी कोण कोण मग हे माझे गडी कोण अशा बोधानंतर ज्यांची भक्ती चालू आहे एक जण म्हणलं महाराज अद्वैत स्थिती प्राप्त झाल्यावर तो एकटाच राहतो ना मग भक्ती करा करता दुसरं काय अद्वैती तो ठाव निरंजनी एकला अद्वैती तो ठाव निरंजनी एकला अद्वैत तोटाव निरंजनी एकला अद्वैत तोटाव निरंजनी एकला तिथं दुसरं कोणीच नसतं तो एकटाच असतो अद्वैती तो ठाव निरंजन म्हणजे हे अलग निरंजन नाही निरंजन अंजन म्हणजे काळेपणा जिथं अज्ञानाचा काळेपणा नाही असं शुद्ध ब्रह्म आणि त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती हे निवृत्त झाली जन नदीशी तेथे अशा अद्वैत स्थितीला प्राप्त झाल्यानंतरही आमचा भक्ती मार्ग खंडित होऊ नये अद्वैतची चालू अक्षय भक्तियोग आमची भक्ती अरे किती ज्ञानोबराय ज्ञानी होते आपलं दुरून कुठं टेकता तिथं तुत्व ज्ञानाचीच मूर्ती ऐके ज्ञान चक्रवर्ती ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा राजा असे ज्ञानोबराय माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी पांडुरंगी आणि तुकोबर तर काय म्हणतात पिटू भक्तीचा विठ्ठला अरे अशा बोधानंतर निर्मळ भजन करायचं गढूळ नाही शुद्ध परमार्थ करायचं करू हे निर्मळ हरिकथा अपवित्र कथा नाही गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा थोडं अरे लोक कमी असू द्या लोक जास्त असू द्या पैसे कमी देऊ द्या पैसे जास्त देऊ द्या पण निर्मळ कथा करा कशी करा पैसा प्रारब्धावर रे लोक ओढतो त्याला लय पैसा अरे पैसा पैसा काय करतो पैसा तर वेशा बी कमी ती कोण कमी ती मग ती का महात्मा आहे काय मग पैसे कमी देऊ द्या जास्त देऊ द्या लोक कमी असू द्या जास्त असू द्या कीर्तन निर्मळ करा भजन निर्मळ करा करी ती निर्मळ नामघोष आणि जिथं निर्मळ भजन आहे जिथं निर्मळ कीर्तन आहे तेथे असे देव उभा विठ्ठला अद्वैताची चालू अक्षयी भक्ती म्हणजे भक्ती कशी होईल होती तुम्ही वेरूळला गेले का नाही तुम्ही अजिंठ्याला गेले का नाही मग एका दगडाचा देवळ आहे एकच दगड आहे आणि त्या दगडाचा देवळ केलं त्याच्यात मूर्ती केली आणि त्याचीच पायरी बी केली एका दगडात झाली की नाही मग तुम्ही एकटे असताना भक्ती का होत नाही होती देव देवळ परिवारू कोरोनिक जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा अद्वैताची चालू अक्षयी भक्ती योग देवा आमच्या स्वप्नात बी द्वैत बुद्धी येऊ नये कारण ज्याच्या ठिकाणी द्वैत बुद्धी आली त्याला परमात्मा न साधेल जाण द्वैत बुद्धी स्वप्नी मानसाते नातळो द्वैत संग अद्वयानंद वेधे नावडे अन्य भोग आणि अशा अद्वैत स्वरूपाला ब्रह्मानंदाला प्राप्त झाल्यानंतर नेहमी हा बोधच आवडावा अन्य भोग आवडू नये अशी आमची प्रार्थना अद्वयानंद वेधे नावडे अन्य भोग देवा वाचून परमात्म्या वाचून बाकी भोग आम्हाला आवडू नये का आवडू नये त्या भोगाला रोगाची भीती भोगे रोगा जोडोनिया म्हणून नावडे अन्य भोग आणि अक्रियत्व चिवा हो सत्क्रिया रूप बोध आत्मा स्वरूपानं अक्रिय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी क्रिया होत नाही विवेकाचं चिंतन सांगताना निश्चिताजी सांगतात सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे
असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय आहे त्याला विवेक असे म्हणतात. विठ्ठला विठाला 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 अक्रियत्वची वाहो सत्क्रिया रूपबोध. आत्मा क्रियारहित आहे, पण माझ्या हातातून माझ्याकडून वेदानं सांगितलेले वेद प्रतिपादित जे विहित कर्म आहेत, माझ्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आलेले आहेत, ते कर्म माझ्याकडून घडले पाहिजे. त्याचा मी त्याग नाही केला पाहिजे. मला बोध आहे, मला कर्माची गरज नाही, पण मी कर्म सोडता काम. वेदानं प्रतिपादित केलेले माझ्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्म असतील ते मी कर्म केले पाहिजे. वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठी येतात. कर्म करा असं वेदानंही सांगितलं. विठ्ठला विठ्ठला देवा, माझी आणखी एक प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? अभंगाच्या पुढच्या चरणी. पाहता विश्वमाते निज रूप दाखवी. 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 सत्कथा श्रवण करणे पियुष दाखवी. कथा श्रवण करणी पियुष दाखवे. सत्कथा श्रवण करणी पियुष दाखवी. सत्कथा श्रवण करणी पियुष रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम देई. रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम देई. रसने नाम मंत्र सर्वथा रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम देई. दोषला देवरा नामने बारा गे. दोषला देवरा नामने बारे गे. बारे गे बारे गे. रामकृष्ण वासुदेवा हरी कृष्ण वासुदेवा. रामकृष्ण वासुदेवा हरी रामकृष्ण वासुदेवा. दोषला देवरा नामने बारे घेई. दोषला देवरा नामने बारे गेई बारे गेई बारे गेई. रामकृष्ण वासुदेवा हरे रामकृष्ण वासुदेवा. रामकृष्ण वासुदेवा हरे रामकृष्ण वासुदेवा. वासुदेवा. माझ्या अल्पमतेप्रमाणे अभंगाचा भाव झाला सगळी धरू. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. कोणी उठायचं नाही शेवट होईपर्यंत. आणि थोड्याच वेळात राहिलेल्या 2 चरणाचा भाव सांगून आपली सेवा समाप्त करू. एकदा भजन करू. विठोबा जय जय ठोपार कुमार.
महाराज की जय बारक माये बारक माये रघुमाई देवा माझ्या कानानं काय केलं पाहिजे? जसं तू गोकुळामध्ये तुझी आई तुला शिक्षा करू लागली, तुझ्या मित्रानं सांगितलं गोपाळानं आईला, यशोदे यशोदा म्हणली काय गोपाळ हो? यशोदे तुझ्या कृष्णानं माती खाल्ली. काय खाल्ली? यशोदा सुन माई तेरे काना न मट्टी खाई. यशोदा सुन माई तेरे काना न गटक गटक गट खाई. गटा गटा खाल्ली. कशी खाल्ली? यशोदा ऐक, तुझ्या कानानं माती खाल्ली. मग तू काय केलं? हाती घेऊन या काठी शिकविते शिरपती, यमुनेची माती खाशी खा खा. तो काय घेतली? हातात काठी घेतली आणि देवाला शिक्षा करू लागली आणि विचारू लागली यमुनेची माती खाशीन का? देव म्हणायचे आई नाही खादली मी माती. आई ग आई, आई माझं मारू नको, नाही खादली मी माती. यशोदा म्हणली बाहेरच्या पोरायचं जाऊ दे, अरे तुझा मोठा भाऊ सांगतो की तो माती खाल्ली. आई त्यांनी बी आमच्या गड्यात पार्टिशन केलं म्हणले. बळीराम दादा तोही माझा पक्षपाती. आणि या गोपाळाचं मी ऐके, गोपाळ मला चोरी करायला सर म्हणू लागले आणि मी त्याचं ऐकलं नाही म्हणून ते माझ्यावर रुसलेत. ते ना ऐकले मनवणी मजवरी रुसले सांगाती. आई मी खरंच माती खाल्ली नाही. हातात काठी घेतली, फाकेव तोंड, दाखव तोंडात माती आहे का नाही. देवानं तोंड वाग असं केलं. भुवने त्या पोटी 14 दिवस, भुवने त्या पोटी 14 दिवस, भुवने त्या पोटी 14 दिवस. यशोदेनं अशी काठी उगारली. दाखव म्हणल्यानंतर त्यांनी तोंडाचं फाकलं तर यशोदेला काय दिसलं? अतल वितल सुतल रसातल तलातल महातल पाताल भूरलोक भोरलोक स्वरलोक महरलोक जनलोक तपलोक सत्यलोक 14 भुवन, सगळं विश्व त्याच्या पोटात दिसलं. त्याला समाधीच लागली. काय लागली? आणि देवा आमची प्रार्थना आहे कीर्तनात प्रवचनात भजनात कथात ह्याच कथा मला ऐकायला मिळाव्या. आमच्या कानानं पांचट गोष्टी ऐकूच नाही. काय नाही? सत्कथा श्रवण करणी पियुष दाखवी, पाहता विश्वमाते निज रूप दाखवी. सत्कथा ह्या कोणत्या कथा आहेत? भागवत कथा चालली, बाईचं लगीन ठरलं या सुपारी फुटली आहे. काय चव आहे का त्याच्यात? किती मूर्ख लोक आहे मारे. मग अशा अपवित्र कथा ऐकायच्या नाही. मग आमच्या कानाला अशा पवित्र कथा ऐकायला मिळाल्या. सत्कथा श्रवण करणी पियुष, कारण पियुष म्हणजे अमृत. काय ते? अमृत आहे. तव कथामृतम तप्त जीवनम. विठ्ठला अरे त्या भागवत अमृता पुढं देवानं स्वर्गातलं अमृत आणलं. तुम्ही कथा ऐकता ना भागवताची? देव स्वर्गातले अमृत घेऊन आले सुखाचार्याकडं आणि म्हणले आमच्याकडून हे अमृत घ्या आणि त्याच्या मोबदल्यात तुमचं कथामृत आम्हाला द्या. सुखाचार्य म्हणले उठा, नाही मिळणार म्हणले. असं तव कथामृतम तप्त जीवनम, असं कथामृत आमच्या कानानं ऐकलं पाहिजे. आणि आमच्या मुखानं आमच्या जिव्हेंद्रियानं कोणता रस चाखला पाहिजे? जिव्हे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास. सत्कथा श्रवण करणी पियुष चाखवी, रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम दे. आणि आमच्या जिवेनं सतत भगवंताच्या राम नामाचा जप केला पाहिजे.
रसने नाम मंत्र आणि त्या नामावर आमचं प्रेम राहिलं पाहिजे. किती प्रेम. अरे टाळ पखवाजात भजन केल्यानंतर कोणाच्या डोळ्याला पाणी येईल, पण सहज राम कृष्ण म्हणलं की डोळे भरून आले पाहिजे. इतकं नामावर प्रेम पाहिजे. सद्गदित कंठ दाटो येणे फुटो हृदय, रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम दे. आणि एवढं सगळं नाथ महाराजांचं देवानं ऐकलं. देव खुश झाले. नाथा तुमचं काय करणार नाही. सगळ्या देवांचा राजा असणारा पांडुरंग परमात्मा नाथावर प्रसन्न झाला. तोषला देव राणा. हे बाबा, जे तू आतापर्यंत मागितलं हे चल घे, मी तुला देऊन टाकतो म्हणले. तोषला देव राणा म्हणे बारे घे. नाथ महाराज म्हणले देवानं दिलेलं दान मी कोणाला समर्पण केलं आणि त्यांनी काय मिळालं. दान पावले रे सद्गुरु शांती लिंगा, ओ दान पावले रे सद्गुरु शांती लिंगा. दान पावले सद्गुरु शांती लिंगा, दान पावले सद्गुरु शांती लिंगा. दान पावले रे आत्मया पांडुरंगा, पांडुरंगा. दान पावले रे आत्मया पांडुरंगा. दान पावले आत्मया पांडुरंगा, दान पावले आत्मया पांडुरंगा. दान पावले रे व्यापका अंतरंगा. दान पावले रे आत्मया अंतरंगा. दान पावले व्यापका अंतरंगा, दान पावले व्यापक अंतरंगा. दान पावले एका जनार्दन दोष जाती भंगा. हे दान पावले रे एका जनार्दनी जात दोष जाती भंगा. राम कृष्ण वासुदेवा, हरे राम कृष्ण वासुदेवा, राम कृष्ण वासुदेवा, हरे राम कृष्ण वासुदेवा. दान पावले का जनार्दनी दोष जाती भंगा, दान पावले का जनार्दनी दोष जाती भंगा. राम कृष्ण वासुदेवा, हरे राम कृष्ण वासुदेवा, राम कृष्ण वासुदेवा, हरे राम कृष्ण वासुदेवा, वासुदेवा. महाराज आपल्या फडावरचे टाळकरी आता वारकरी आहे सगळे. कसे टाळकरी नाही तर हे आपण दुसऱ्या फडावर घेता येत नाही, कोणाला म्हणता येत नाही. पण हे सगळे वारकरी टाळकरी आहेत. पखवाजे वारकरी आहेत. त्याचं नावच विठ्ठल आहे. काय विठ्ठल आहे. सगळा वारकरी बाज आहे. सगळं शिस्तीत काम आहे महाराज. मला नेहमी ह्या फडावर येव्हा खाऊन वाटतं सगळी शिस्त आहे. काही काही ठिकाणी कीर्तन करताना आचोकोचो खाऊन कीर्तन करायला लागत. पळाचा टाइम सगळे वारकरी शिस्तीत आहेत. विठ्ठल विठ्ठल. देवानं प्रसन्न होऊन मला हे दान दिलं. नाथ महाराज म्हणतात हे मिळालेलं दान मी माझ्या गुरुला समर्पण केलं. शांती स्वरूप असणारे माझे गुरु जनार्दन स्वामी हे दान पावले सद्गुरु शांती लिंगा. तर ते दान मी गुरुला दाखवलं. मला देवानं हे दान दिलं तर माझे गुरु माझ्यावर प्रसन्न झाले. काय झाले? प्रसन्न झाले. हे दान पावले आत्मया पांडुरंगा. हे मी माझ्या आत्मस्वरूपाचं दान दिलं तर मग मी माझा आत्मा परिच्छिन्न आहे असं माझी दृष्टी गेली आणि माझा आत्मा व्यापक आहे असा मला काय झाला? बोध झाला.
हे दान पावले व्यापक अंतरंगा सर्वांच्या अंतर्यामी असणार ब्रह्म आणि त्या ब्रह्माला स्वरूपाला हे मी दान दिल्यामुळं मला सर्वत्र ब्रह्म प्रतीती यायला लागली. सर्वम खलविदम ब्रह्म अशी प्रतीती आली. आणि नाथ महाराज म्हणतात मला देवानं हे दान दिले. हे दान म्हणजे कोणतं दान? आता लोक वर जे मागितलं भक्तीचं दान, कर्माचं दान आणि ज्ञानाचं दान. आणि ह्या दानानं काय झालं? एका जनार्दनी दोष जाती भंगा. कोणते दोष? कर्मानं मला दोष गेला, भक्तीनं विक्षेप दोष गेला आणि ज्ञानानं आवरण दोष गेला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज. माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा काय आग्रह नाही. मी काय चिंतन केलं नाही. रात्री भाऊराव महाराजाला म्हणलो की वासुदेव कोणता घ्यायचा, त्यांनी काय फोन केला नाही. मग सकाळी म्हणलो बाबा हे काय झाल्याचा वाण नाही, नाथाचा वासुदेव आहे. म्हणून सकाळी त्याचा फोटो काढून घेतला आणि तो थोडासा विस्मरण झालं तर त्याचं पाठांतर केलं आणि जसे सद्गुरु बुद्धी देतील तसा सांगण्याचा प्रयत्न केला. हे बरोबरच आहे असं नाही. जे बरोबर आहे गुरुवर यांचे, चुकीचं आहे उद्धटपणाचे. नाथ महाराज जशी कृपा करतील, जशी बुद्धी देतील तसं सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरुचरणी, भगवत चरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी, नाथ महाराज चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्णराम देऊ. सगळे जण आता प्रेमानं भजन करू. मांडी घाला, हातानं टाळी वाजवा. तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 ज्यांच्या दरबारात शिवाय टाळी वाजवा, मुखानं भजन करा. भानुदास एकनाथ 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 हे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हे भानुदास एकनाथ 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले कुरे वेडे वा कुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज आ नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वेगळे करा करा क्षमा अपराध महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आणि वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून